नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण रानात आलेलो, इथं आमचं बघा आलंय आणि आल्यामध्ये आता आमच्या आत्या खुरपान सुद्धा आल्याची चाललेली। तर आता थंडीचा दिवस असल्यामुळं का नाही ऐका नाही आता वेगळा पदार्थ बनवायचा आल्याचा, म्हणजे आपण तर चहामध्ये आलं टाकतोच, पण तरी पण म्हटलं आता घरचं आलंय मनमोकत, तर आपण ह्या ज्यापासून ऐका नाही आलं पाक बनवूया। तर आलं पाक बनवण्यासाठी आपल्याला मस्त असं ताजं आलं न्यायचंय आणि आलं पाक बनवायचे। तर आपण ऐका नाही वावरातलंच आलं काढून घेणार आहे। हा काही आला तर आपण आता पाला साईडला सारायचा। आता ही जवळजवळ 8-9 महिन्याचं पीक आहे आल्याचं, त्याच्यामुळं का नाही आता ह्याची पानगळच व्हायला लागलेली। जानेवारी फेब्रुवारी महिन्यात एक ना आपण ही आलं काढणारच आहे जानेवारी महिन्यात। हा बघा हे असं मस्त असतं बघा, बघू शकता तुम्ही किती छान असं आलं आमचं उगवलेलं आणि आपल्याला ताजं आणि बिना औषधाचंच आमचं आले। ही आम्ही औषधं वापरलेलीच नाही त्याला। एवढ्या लांबखनी आणि इतकं खोल उकरावं लागणार आहे ह्याला बघा। आता ही आपल्याला आलं न्यायचं, मस्त असं धुवायचं। आता बघा एकदम छान असं का आता मी हे उकरते मस्त असं बघा, किती छान असं आमचं आलं उगवलेलं आहे। आता ही साहित्य लागण करताना अशी लागण केली होती, पण ह्याला भरबीर दिल्यामुळं का नाही एवढी लांब अशी कुडी गेलेली ही मस्त अशी ह्याची फणी बनली बघा। आपल्याला ही अशी अख्खीच फणी काढून घ्यायची आलं पाक बनवायसाठी। हा बघा अशा मस्त बघा फणी आमच्या अशा आल्याच्या तयार झालेल्या आहेत बघा। एकदम कुठं लागलं नाही किंवा कुठं डाग बी काही आलेला नाही, मस्त अशी फणी तयार झालेली। आता हे जर आपल्याला अशा मुळ्या तोडायच्या, माती काढायची आणि हे असं कपड्यात ठेवते मी। जवळजवळ 1 किलोचा सुमारे फणी ही। आलं नीट करायचं म्हणलं की अशा मुळ्या काढाव्या लागतात। थोडं आम्ही हे सगळं घरीच शेतीत करतो का नाही, त्याच्यामुळं का नाही काय म्हणजे आता ही आलं जर एवढं विकत आणायचं म्हणलं तर कमीत कमी 100 रुपयाचं तरी आलं होईल ही। आता आपलं घरचं असल्यामुळं बघा मस्त असं आपले आलं पाकाला काढून घेतलेलं आहे आलं। आता ह्याला आपल्याला स्वच्छ धुवायचं आणि आलं पाक करायला घ्यायचं, कारण हे ताजं आलं असल्यामुळं का नाही ह्याला जास्तच माती मस्त असं बघा। एवढं खोल आलं होतं बघा, एवढं खोल खोदून मग तेवढी फणी निघालेली। आता आपण त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। आलं घेऊन घरी आलेलो आहे आणि ही आपल्याला का नाही मोकळ्या पाण्यात असं प्रेशर लावून आलं धुवायचंय, म्हणजे आल्यातली जी माती असते का नाही ही निघून जाते। असं चोळून घ्यायचंय म्हणजे आल्याला चकाकी सुद्धा येते बघा आणि ह्याची माती सुद्धा निघून जाते। आता आपलं आलं मस्त असं धुवून झालेले, आपण खांदत होतो तेव्हा किती ह्याला माती लागलेली होती आणि आता हे मोकळ्या पाण्याने धुतल्यामुळे एकदम बघा किती मस्त अशी चकाकी आली। चला आता आपण ह्याची का नाही मस्त अशी का नाही चुलीवरती आलं पाक वडी बनवायची। आता आपलं आलं धुवून झालेलं आहे आणि आता आपण एका नाही ह्याची आहे आल्याची साल काढून घ्यायची आणि जे आलं पाक वडी बनवणार आहे ना त्याच्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही। आता आलं पाक वडी बनवण्यासाठी बघता आपल्याला लागती साखर आणि घरचं देशी गाईचं तूप घेतलेलं आहे मी आणि आलं, एवढंच आपल्याला ना आलं पाक वडी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे। तर अगोदर एका नाही मी असे छोटं तुकडं करून एका नाही म्हणजे बारीक तुकडं करून ह्याची साल काढून घ्यायची आणि आपल्याला हे आलं खिसून घ्यायचे। तर सगळ्यात अगोदर ह्याची मी साल काढून घेते, ह्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची
लय वेळ लागत नाही साल काढायला सुद्धा. ह्या पद्धतीने आपल्याला साल पूर्ण सगळी आल्याची साल काढून घ्यायची आणि आपल्या हा बघा एकदम सोपं आहे हे. हा का परिपक्व झालेलं आलंय ही घरच्याच रानातलं. एकदम बघा असं मोडलं तर आतून का नाही ह्याला ना अशी जर सुटल्यागत झालेली. एकदम मस्त असं लय वेळ सुद्धा लागत नाही ह्याला. आता ह्या पद्धतीने ना मी सगळी अशी साल काढून घेते. का नाही सगळ्या आल्यांची अशी साल काढून घेतली. मस्त अशी बघा एकदम भारी. आता आपल्याला का नाही ही आपण आलं टिचून बी घेऊ शकतो, पण एवढं टिचून का नाही एकदम बारीक होणार नाही, म्हणून आपण ह्या खिसणीच्या साह्याने का नाही असं आपण आलं खिसून घेणार आहे. बिना आपल्याला ना आलं पाकवडी बनवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामुळं ह्या पद्धतीने आपण खिसून घ्यायचंय सगळं. आणि तरी आपण आलं खिसलं का नाही तरी सुद्धा आपल्याला हे बघा असं मोठवाड वाटतंय का नाही, म्हणून आपण मग परत आहे का नाही सगळं आता आपलं आलं खिसून झालेलं आहे बघा. मस्त असं एकदम बारीक खिसले आपण. आता हे आपलं आलं खिसून तयार झालेलं आहे, तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊया. आपली चांगली पेटलेली. आता आपण ह्याच्यावरती ठेवायची कढई तापायला. कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायचंय. कसं आहे आता आहे ना आहे थंडीचा दिवस, आणि थंडीच्या दिवसात का नाही प्रत्येकाला ना म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत का नाही प्रत्येकाला सर्दी खोकला म्हणजे काही असं थंडी ताप सर्दी खोकला असं होत असतं. तर मग अशा थंडीच्या दिवसात का नाही आलं पाकवडी करून जर खाल्ली का नाही की सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी. आणि आल्याने तर खरोखर खोकला तर कमीच होतो, पण दरवर्षी थंडीच्या दिवसात का नाही आलं पाकवडी ही करून खायचीच. तर आता आपली चूल चांगली पेटलेली. तर आता ही कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे. आता थंडी असल्यामुळं का नाही ही देशी गाईचं तूप आहे, जरा आळलेलंच होतं, पण आता कढईत मध्ये टाकलं की पातळ होईल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कढई तापली की 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचे. आपली चांगली गरम झालेली. आता ह्याच्यामध्ये घालते मी तूप. चमचा बारीक आहे त्याच्यामुळं 2 चमचे टाकते. आणि आता आपल्याला ही जे आपण आलं खिसून घेतलं होतं का नाही ह्याच्यामध्ये हे आलं घालायचे. आता ही पूर्ण का नाही आपल्याला पाणी ह्यातलं आटस्तोपर्यंत का नाही म्हणजे आल्यात आधीच पाणी असतं, हे आमचं पाणी जे सुटलेलं आहे का नाही ही पूर्ण आटस्तवर आपल्याला हा जो आल्याचा खीस केलेला आहे ना आपण ही सतत असा हलवत राहायचं आपल्याला. आणि मग पाणी आटलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर. जाळ चांगला लागला म्हणजे पटकन पाणी आटलं जातं, त्यामुळे जाळ महत्वाचा म्हणजे का नाही जाळ भरपूर असा चांगला लागला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला साखर. आता ही कमी आता अगदी वजनाप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो साखर असेल, तर आपल्याला ह्यातली सगळी घालायची नाही, जेवढी आपल्याला लागेल ना एवढीच वापरायची, कारण मग जास्त साखर म्हणलं की एकदम प्रमाणापेक्षा गोड होईल. आता ह्या साखरेने अजून पाणी सुटलं जाणार आहे, पण हे आपल्याला का नाही सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याचा गोळाच तयार होतो बघा. बघा लगेचच पाणी सुटलं जातं. हा बघा आता आपण साखर घातल्यामुळे रंग कसा मस्त असा बदलायला लागलाय, पण ह्याला ना आपल्याला असं सतत हलवायला लागतं, कारण साखर का नाही पाणी सोडते का नाही, मग ह्यातलं पूर्ण पाणी आटून आपल्याला का नाही ह्याचा गोळा तयार करायचा आहे. हा बघा सतत हलवत राहायचं. मस्त असा ह्याचा कलर बदलायला लागलेला आहे बघा. छान असं आपला आलेपाक वडीसाठी का नाही गोळा तयार मस्त असा झालेला आहे. बघू शकता कलर सुद्धा छान बदललेला आहे. हा बघा
आता आपण चुलीचा जाळ मागं वाढायचा आणि 1-2 मिनिटं हे का नाही कढईमध्येच ठेवायचं. आता मी हे एक स्वच्छ भांडे घेतलेले. आता ह्याला आपण आहे ना थोडंसं तूप लावायचं म्हणजे वड्या पाडता येतात. असं आता आपण ही खाली घ्यायचं. मस्त असा आपला आलीपाक हे नाही हो परतून झालेला आहे. काय होतं लय जर असा पिवळसर ठेवला का नाही की मग लयच ना आपल्या आलीपाकाच्या वड्या चणाला येतात आणि मग ती कच्च्या पण वाटतात ना. म्हणून असा लालसर कलर येतोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यावं लागतं. आता हे ना आपल्याला असं गरम आहे मग ते हाताने का नाही हे करा यायचं नाही, थापटा यायचं नाही. मग ह्याच उलटण्याच्या ह्या मदतीने मी असं ह्या पद्धतीने असं गोल करते. असं जास्त जाड पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही, असं चांगले आपल्याला एवढ्या जाडीच्या वड्या झाल्या पाहिजेत. तर आता हे आपण अर्धा तास आहे का नाही असं गार व्हायला ठेवायचे. तर आता आपण हे का नाही अर्धा तास मस्त असं का नाही ह्याला गार करून घेतलेले एकदम बघा पूर्ण सुकलेलं आहे का नाही. आता ह्या सुरीला मी ना थोडंसं तूप लावलेलं आहे. आता आपण ह्याच्या अशा वड्या पाडायच्या. तर जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मी पाडणार, एकदम बारीक अशा आकाराच्या आपल्याला पाडायच्या. तर आपण आलेपाकच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत एकदम असं बघा ह्या पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत अशी वडी ही तयार झालेली आपली बघू शकता तुम्ही. तर ही ह्या पद्धतीने मी का नाही सगळ्या हा बघा एकदम अशा मस्त अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत. ह्या एवढ्या लहान लहान मी पाडलेल्या आहेत कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं बी असतात, मोठी माणसं म्हातारी माणसं असतात, त्यांच्यासाठी. लहान मुलांना द्यायचं म्हणलं तर ह्यातला अर्धाच तुकडा द्यायचा कारण ही मुळातच आलं का नाही तिखट असतं आणि आल्यामध्ये उष्णता असते, त्याच्यामुळे का नाही ही ह्यातला लहान मुलांना अर्धा तुकडा द्यायचा आणि मोठ्या माणसांनी अख्खा तुकडा. म्हणजे ही अख्खी वडी खाल्ली का नाही तरी सुद्धा सर्दी खोकल्याला चांगली असती. तर चला मग मंडळी, आमच्या आजच्या आलेपाक वड्याची रेसिपी कशी काय वाटली का नाही, आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या आजच्या आलेपाकची वडी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.